हॅलो एव्हरीवन, आज आपण बघूया जर्मनीमध्ये बस स्टॉप कसा असतो आणि इथल्या बस कशा असतात. प्रत्येक बस स्टॉपला एक ठराविक वेळापत्रक लावलेलं असतं, म्हणजे कधी तुमच्याकडे फोन नसेल तरी गैरसोय होणार नाही. इथल्या बस एकदम ऐसपैस आहेत. तुम्हाला जे हे समोर बॅकरेस दिसतंय, ही जी लोकं उभं राहतात त्यांच्यासाठी आहे. आणि ही जी मोकळी जागा दिसते ही लहान मुलांच्या स्ट्रोलरसाठी आणि जी अपंग लोक आहेत त्यांच्या व्हीलचेअरसाठी असते. ह्या बसला कंडक्टर नसतो. तुम्हाला जर तिकीट घ्यायचं असेल तर ड्रायव्हरकडून घ्यायला लागतं किंवा मग मंथली तिकीटही घेता येतं, ज्यामध्ये तुम्ही पूर्ण जर्मनी फिरू शकता. मला इथल्या बसची ही एक गोष्ट फार आवडते, त्या म्हणजे ह्या बसच्या विंडोज बघा किती मोठ्या आहेत. त्यामुळे आपल्याला बसचा प्रवास करताना सुद्धा निसर्गाचा आनंद घेता येतो. बस बऱ्यापैकी मोठी आहे, त्यामुळे बसला टर्न घेण्यासाठी हा जो भाग दिसतोय समोरचा तो हेल्प करतो. पुढे मी तुम्हाला बस टर्न घेताना दाखवते. बसमध्येही सोयीसाठी त्यांनी मॅप लावून ठेवलेले आहेत. मंथली तिकीट इथे 59 युरो आहे. त्यामध्ये तुम्हाला बस आणि ट्रेन दोन्ही वापरता येतं. जिथे स्टॉपचं नाव लिहिलेलं आहे त्याच्याच वरती एक छोटासा कॅमेरा पण आहे बघा. आणि आता ही बस टर्न होतीये. इथे बसमध्ये आणि ट्रेनमध्ये फक्त कधी कधी तिकीट चेक होतं आणि जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर मग 60 युरोचा फाईन लावतात. हे तिकीट स्टॅम्पिंगचं मशीन आहे. ज्यांनी पेपर फॉर्ममध्ये तिकीट घेतलं त्यांना इथे तिकीट स्टॅम्प करायला लागतं. आणि हे जे स्टॉपचं बटन तुम्हाला दिसतंय, आपल्याला जर पुढच्या स्टॉपला उतरायचं असेल तेव्हा हे बटन दाबायचं, म्हणजे तो बरोबर पुढच्या स्टॉपला गेला की थांबवतो बस. जर पुढच्या स्टॉपवर कुणी उभं नसेल आणि तुम्ही जर बटन नाही दाबलं तर बस थांबत नाही त्या स्टॉपला, ती तशीच पुढे निघून जाते. थँक्स फॉर वॉचिंग.